मला दुःख आहे की तुम्हाला पुणे सातारा रोड कागल खूप तकलीफीचा आहे. मी क्षमा मागतो तुमची. आता मी तरी काय करू. कॉन्ट्रॅक्टर ढंगाचे भेटत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर जिथे दिसेल तिथं ठोकल्याशिवायच राहत नाही. ब्लॅक लिस्टेड दोघांना जेलमध्ये टाकायला सांगितलं. मी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण मी लक्ष्मी दर्शन घेत नाही. त्यामुळे आता जो मिळेल त्याला ठोकायच्या आणि ब्लॅक लिस्टेड करायच्या मागे आहे. मी आत्ताच सांगितलं की आमच्याकडे एक मशीन आहे, तर रस्त्यावर फिरवा, पण तुम्ही काळजी करू नका. मी येत्या 15 दिवसात आत्ताच शिवेंद्रराजांना सांगितलं की पुणे शहरात मी 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतो. म्हणजे 3-3 फ्लोअरचे, जशी बिल्डिंग आहे ना 3 मजली, तसे फ्लायओव्हर 3 मजली आहे. आणि त्यातला पुणे सातारा रोडवरही आहे. आणि आता सर्व्हिस रोड 1600 बांधायला 1600 करोड त्यालाही दिले आहेत. आणि हा जो रस्ता आहे हाही पण जास्तीत जास्त 6-8 महिन्यात पूर्ण करू असा प्रयत्न आहे कागलपर्यंत. आणि त्याचबरोबर पुण्याचा जो रोड आहे वेस्टर्ली बायपास पुणे साताराचा, त्याच्यावर 6,000 कोटी रुपयाचा DPR तयार झाला आहे. रिलायन्सचं काम टर्मिनेट केलेलं आहे, नवीन येणार आहे. आणि हा रस्ता पण चांगला करून पुण्यातून तुम्ही पुणे शहरातून 1 तासाच्या आत साताऱ्यात पोहोचाल अशी व्यवस्था करून. खंबाटकी घाट पहिली टनेल मी बांधली होती जेव्हा मी फसलो होतो. मी ज्यावेळी कॅबिनेटच्या मीटिंग करता महाबळेश्वरला आलो, टँकर उलटला, 12 तास फसलो. मग मी हे मॉडेल शोधलं की वरतून एक रस्ता आणि खालून एक रस्ता. पण आता मी NHAचा मंत्री असल्यामुळे दोन्ही मोठमोठ्या टनेल बांधल्या. एक सुरू झाली, दुसरी पण जून जुलैमध्ये बांधल्या. एक सुरू झाली, दुसरी पण जून जुलैमध्ये इतक्यात पूर्ण होईल. मी उद्घाटनाला पुन्हा येईल आणि त्याच्याबरोबर पुण्यापर्यंत सगळा रोड सुंदर करणार. या पुण्यामध्ये 6,000 कोटी त्याच्यावर पुणे सातारा रोडवर लावणार आहे. आणि म्हणून तुमचा प्रश्न नक्की मिटेल. आणि अजून सांगतो तुम्हाला, सातारावरून तुम्ही औरंगाबादला, संभाजीनगरला तुम्ही 3 ते 3.25 तासात पोहोचाल. आता मी नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधतोय अटल ब्रिजच्या पासून, त्यामुळे 1.5 तासात पुण्याच्या रिंग रोडवर आल. आणि तिथून पलीकडे बंगलोरकडे जाणारा एक्सप्रेस हायवे बांधतोय द्रुतगती महामार्ग, मुंबईतून बंगलोर 5 तासात. त्यामुळे आज तुम्हाला विश्वास नाही होत, पण विश्वास ठेवा माझ्यावर. दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता आम्ही उद्घाटन केलं, आता 2 तासात झालं. दिल्ली ते मुंबई 12 तास झालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सध्या तुम्हाला त्रास होतो याचं मला दुःख आहे, पण 1-1.5 वर्षात तुम्ही या त्रासातून मुक्त व्हाल आणि 3 वर्षात पूर्ण मुक्त व्हाल याचा विश्वास देतो. आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला, मला शुभेच्छा दिल्या. आणि जे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्यांचं जीवन प्रेरणादायी आहे. ते क्रांतिकारक होते, देशभक्त होते, रचनात्मक कार्यकर्ते म्हणून सहकार चळवळीत त्यांनी उत्तम काम केलं. त्यांचा हा पुरस्कार मला समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या कल्याणाकरता काम करायची बुद्धी देईल, शक्ती देईल अशी त्यांच्याच्याने प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.